आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. निंगे दादाला विचार. दादा यो पत्ता सांगता का? नाही ना. काय ग इथली माणसं आहेत जरा म्हणून मदत करणं झालं नाहीतर आपल्या गावाकडं पत्ता विचारलं तर डायरेक्ट घरला नेऊन सोडतात. आणि इथली माणसं बघ की एक जण बी आपल्याकडे बघणं झालाय. नुसती पायाला चाकं लागल्यावानी पळतात. मुंग्यांसारखी कुठं जातात ते बी कळना. सापडणच झालंय बघ. सापडल काय माहित. काका यो पत्ता माहित आहे काय? नाही नाही म्हणते. तुम्हाला बघा की. आम्हाला पण नाही. कसं सापडेल पत्ता? बघ की. दादा यो पत्ता सांगा की. कुणालाच माहित नाही. आता कसं सापडायचा? कमळे आगले पाय दुखायले. आपण थोड्या वेळ बसू. नाही नाही चल ये बस ये बस अगं बसून कसं चालेल? चल की पाठदेशी जाऊया. खाली चल चल चल. असं नको करू. सापडायचं सगळं. कुणाला तरी. ऐक दादा यो पत्ता सांगा की प्लीज. यहाँ से सीधा जाओ, सेंटर लाइन ट्रेन पकड़ो. दादा नीट सांगा की काय कळलं नाही हो. आता काय घरापर्यंत सोडू का? कमळे अगं काय म्हटलं ग तू? मला तर काय बी कळलं नाही. मला बी नाही कळलं. चल बसूया. नको चल तू दुसरं कुणाला तरी विचार. अगं निंगे कसल्या पायऱ्या आहेत ते निंगे. अगं नेहमी आपण पायऱ्यांवरनं वर जातो. मी तर पायऱ्याच वर जायला लागलेत की ग. होय की ग कमळे चल की आपण जाऊन बघूया. चल चल. अगं बाई ग कमळे अगं या पायऱ्या लई फास्ट पळतात की ग. निंगे आपण एक आयडिया करूया. डोळं बंद करून जय भवानी म्हणूया आणि उडी मारूया. चालते का? नको नको मला लई भ्या वाटले. नको कमळे. काय घाबरायचं नाही. चल चल. अगं थांब चल. 1 2 3 जय भवानी. कमळे जमलं की. निंगे आपण वर जायला लागलो की ग. मी बसतो. अगं बसलेच काय? उठ. अगं उठ की. कसलं भारी वर चालत बघ पायऱ्या. हे बघ आपण वर जाऊ शकतोय असं. आणि असं खाली बी येऊ शकते ग. वरी वरी कमळे. पोचलो बघ. आता उतरायचंय बरं का. जय भवानी म्हणून. हा परत थांब. 1 2 3 जय भवानी. किती भारी आहे तुम्ही. कमळे आपण आपल्या गावाकडे गेलो की नाही की तुळजाईच्या देवळाला बी अशाच पायऱ्या बसूया. होय रे होय. लय भारी आयडिया बघ. म्हणजे आबांचं ना कधीच पाय दुखणार नाहीत. होय चल. कमळे सुनामी आली. चल लवकर. अगं येडबिडी आहेस काय? अगं सुनामी काय एवढी असते? लय मोठी असते. समुद्राच्या लाटा आहेत बघ की कसल्या भारी आहेत. ये काय नव्हती. मला भ्या वाटायली. नाही वाटत. ये होय ग भारी वाटतं की नाही? लई भारी. ये. आज आबा आणि आई पाहिजे होते का? कमळे
आपल्याला इकडे पाठवलं म्हणून काकीला बोलली असेल बघ आबासनी. वय ग, पण ओल्ड मॅन कडे की नाही लई भारी भारी आयडिया असतात बघ. ते मला वाचवण्यासाठी आजारी असायचं नाटक करतात. एवढं भारी नाटक करतात की खरंच वाटतं. आईला लई काळजी वाटते ग त्यांची. वाटणारच की ग, आबांशिवाय आम्हाला दुसरं आहे का आणि कोण. सरे किती वेळ तू उभारणार आहेस? अशा ना आबा परत येणार आहे वय. चल चल निघूयात आता. सरोज सरोज, मला आज बी आठवते माझ्या तान्ह्या कमळेला हातात घेऊन मी जेव्हा एकटी पडलो होतो तेव्हा आबाच माझ्या पाठीशी उभारलं. समध्या जगाचा विरोध करून आबांनीच आम्हाला जगायचं धीर दिलता. माझ्या कमळीला वाढवली, मोठी केली. पण आज ना कमळी हाय ना आबा. माझ्या समध्या आयुष्याची माती झाली बघ. ओ आबा, तुम्ही सांगा ना आता मी काय करायचं. मी एकटी पडलो, आता मी काय करू. मला मी काय तुमच्याकडे बोलवलं. अशी कशाला बोलायल्यास? तू एकटी थोडीच आहेस. आबा गेले तरी त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आणि कमळीला आणायला आपण आपल्या बंड्याला मुंबईला पाठवूया. तेव्हा त्या दोघीसनी ती घेऊन येईल इकडं. मला वाटतं माझी येळ आता आली आहे. आबा, असं काहीतरी वांगाळ बोलू नका. चला चला आपण डॉक्टरकडे जाऊ. उठा उठा. नाही, तू मला सबूत दे. तू कमळीच्या भविष्याचा समजा विचार करशील. तिथं सपान पोरं झाल्या बिगार मुंबईला येऊन तू परत बोलणार नाहीस गावाकडं. तिला पाहिजे ते शिकू दे. सबूत दे. नाही नाही, असं नाही करायचं. नाही, मी आबासनी सबूत दिला आहे. उभा आयुष्यात त्यांनी माझ्याकडे हे एकच तर वचन मागितलंय. त्याच ते दिलेलं वचन मला पुरं करायच पाहिजे.